साताऱ्यामधल्या कोयना धरणाची पाणी पातळी घटल्यामुळे कोयना जलाशयाचं बॅकवॉटर ओसाड पडलेलं आहे। बॅकवॉटर ओसाड पडल्यामुळे जुन्या कसबापेठ बामणोली गावाचे अवशेष दिसू लागलेले आहेत। 1952च्या आधी या भागात कसबापेठ बामणोली ही वस्ती होती। कोयना धरणाच्या निर्मितीनंतर या गावाचं स्थलांतर करण्यात आलं। पाणी पातळी घटली की या गावाचे अवशेष दिसून येतात। जवळपास 15 टीएमसीहून कमी पाणीसाठा शिल्लक राहिल्यामुळे या कोयना जलाशयाचं बॅकवॉटर जे आहे ते पूर्णपणे ओसाड पडलेलं चित्र आता सध्या पाहायला मिळत आहे। सध्या मी बामणोली परिसरात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे हा कोयना जलाशयाचा बॅकवॉटरचा भाग पाण्या वाचून पूर्णपणे ओसाड पडलेला पाहायला मिळत आहे। ओसाड पडले पाणी पातळी कमी झाल्यामुळे या भागामध्ये कसबापेठ बामणोलीचे जुने अवशेष जवळपास 1952च्या आधी जी या ठिकाणी कसबापेठ बामणोली जी होती ती या परिसरात वसलेली होती आणि आता जर पाहिलं तर मी त्याच परिसरात ह्या जे अवशेष आहेत त्या भागामध्ये आहे आणि आता पाहिलं तर काही जुनी बामणोलीची बाजारपेठ असेल किंवा याच ठिकाणी जे जुनं मंदिर होतं हे मंदिर देखील आता दिसत आहे। पूर्णपणे हा भाग जो होता तो 1952 साली या ठिकाणी धरण बांधण्याच्या आधी हा या भागामध्ये लोकवस्ती होती। अशी अनेक भागामध्ये या पाणी पातळी घटल्यामुळे अशा अनेक भागामध्ये ही अशा पद्धतीनं अवशेष जे आहेत ते गावांचे दिसू लागलेले आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, बामणोली, सातारा।